नमस्कार. हल्लीच आमच्या गावची जत्रा झाली. गावची जत्रा म्हटली की आठवतं ते विद्युत रोषणाईने सजलेलं मंदिर, त्याभोवती उत्साहाचं वातावरण, खाऊची, खाज्यांची, खेळण्यांची दुकानं आणि दशावतारी नाटकं. बोचणाऱ्या थंडीशी दोन हात करण्यासाठी स्वतःभोवती लपेटलेल्या चादरीत पेंगुळत असताना अचानक शेजारी बसलेल्या आई, काकू किंवा आत्याने "अगो उठ गो, राजा इलो" म्हणत उठवावं, ही माझी लहानपणीची दशावतारी नाटकाबद्दलची आठवण. लहानपणापासून बाबांकडून दशावतारी नाटकं, त्यातील कलाकार, त्यांचे कलागुण, त्यांची प्रचंड मेहनत आणि अल्पबिदागी याबद्दल ऐकत आले आहे. त्यामुळे या कलाप्रकाराबाबत तेव्हापासूनच खूप आस्था होती, आजही आहे. त्या आस्थे आणि आदरापोटी आजचा हा व्हिडिओ. दशावतार हा कोकण प्रांतातला एक प्रमुख लोककला प्रकार आहे. दशावतार ही संकल्पना भगवान विष्णूंच्या 10 अवतारांवर आधारित आहे. भगवान विष्णूंनी घेतलेल्या 10 अवतारांवर आणि पुराण ग्रंथातल्या इतर कथानकांवर आधारित दशावतारी नाट्य उभे राहते. दशावतारी नाटकात कधीकधी एकाच पात्राला एकापेक्षा अधिक भूमिका साकाराव्या लागतात आणि म्हणून दशावतार जे 10 या संख्येपेक्षा एकापेक्षा अधिक हे सूत्र पकडून दशावतार ही संकल्पना त्यांना लागू पडत असावी असा अनुमान अभ्यासक श्री दयानंद वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या दशावतारी नाटकातील स्त्री पार्टी या पुस्तकात नोंदवला आहे. दशावतारी कलाकार नाटकाबरोबरच इतर अनेक भूमिकाही निभावत असतात. ते स्वतःचे रंगभूषाकार असतात, वेशभूषाकार असतात, केशभूषाकार असतात. दशावतारात लिखित संहिता किंवा लिखित संवाद नसतात. त्यामुळे कथानक लक्षात घेऊन स्वतःचे संवाद स्वतः तयार करणारे लेखक असतात. काही प्रमाणात स्वतःचे दिग्दर्शक असतात आणि स्वतःच्या भूमिकेसाठी लागणारं साहित्य जमवणारे प्रॉपर्टीवालेही असतात. त्यामुळेच दशावतारी कलाकार नाटकात फक्त अभिनय करत नाहीत, तर त्यासाठी लागणाऱ्या इतर अनेक भूमिकाही ते पार पाडत असतात. दशावतारी नाटकातील कथानकाला आख्यान असं संबोधलं जातं आणि यात काम करणाऱ्या कलाकारांना पार्टी असं म्हणतात. प्रत्येक पार्टी स्वतःला तयार होण्यासाठी लागणारं सामान एका ट्रंकमध्ये ठेवतात आणि नाटकासाठी तयार व्हायची वेळ झाली की ते स्वतःसमोर आरसा ठेवून नाटकासाठी तयार होतात. दशावतार हा नाट्यकला प्रकार असला तरी दशावतारी नाटकं सादर करण्यासाठी रंगमंच लागतोच असं नाही. नाटकाच्या ठिकाणी जमीन साफसफाई करून मागे एक पडदा सोडला की झालं. एका बाजूला संगीत साथ करणाऱ्या कलाकारांना बसण्यासाठी सोय केलेली असते आणि या नाटकातील नेपथ्यातील एकमेव साधन म्हणजे मध्यभागी ठेवला जाणारा लाकडी बाक. हल्ली दशावतारी ट्रिक सीन्सची जी नाटकं असतात त्यासाठी रंगमंच आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण पारंपरिक पद्धतीनुसार जी नाटकं सादर केली जातात त्यासाठी लाकडी बाकच वापरला जातो. अशा प्रकारे केवळ काही माफक कमी साधनांचा वापर करून दशावतारी त्यांच्या अभिनयाच्या सामर्थ्यावर प्रेक्षकांना 4 ते 5 तास सहज खेळवून ठेवतात. गणपती व रिद्धी-सिद्धीच्या आगमनाने नाटकाला सुरुवात होते आणि त्यानंतर मुख्य कथानक सादर केलं जातं. वाठारातलं जत्रेचं ठिकाण, तिथल्या उत्सवाचं स्वरूप, दशावतारी नाट्य मंडळ यानुरूप या पद्धतीत बदल असू शकतो. मुख्य कथानक सुरू झालं की रिद्धी-सिद्धीची भूमिका करणारा पार्टी म्हणजेच बिलीमारो प्रेक्षकांमधून आरतीचं ताट फिरवतो. प्रेक्षकांनी हवं तर त्यात पैसे घालायचे, पैसे घालावेच असं बंधनकारक नाही. पण हे अशासाठी आहे की दशावतारी नाट्य मंडळाला सादरीकरणाचं मानधन आयोजकांकडून मिळतं. दशावतारी नाटकं तिकीटं लावून दाखवली जात नाहीत. पण प्रेक्षकांनी समोरची कलाकृती फुकट पाहू नये, निदान 1 रुपया का होईना थाळीत घालावा, त्या आरतीच्या ताटात घालावा
ही यामागची धारणा. दुसरी धारणा अशी की रंगपटात जेव्हा दशावतारी कलाकार नाटकासाठी तयार होत असतात, वेशभूषा करत असतात, त्यावेळी तिथे गणपती देवाचं पूजन केलं जातं. त्या गणपतीसमोर ते ताट ठेवलं जातं. गणपतीसमोर लावला गेलेला दिवा नाटक संपेपर्यंत चालू राहिला पाहिजे असा प्रघात आहे. आरतीच्या ताटातले पैसे हे गणपतीच्या दिवाबत्तीसाठी वापरले जातात. त्यामुळेच प्रेक्षकांनी थाळीत टाकलेले पैसे हे थेट देवाला पावन होतात, अशी यामागची आणखीन एक धारणा. छान लयीत नृत्यवजा शैलीत सादर केले जाणारे लढाईचे प्रसंग, ज्यांना लंगार नृत्य असं म्हटलं जातं, त्यावेळचं तार स्वरातील ओरडणं, मारझोडीचे काहीसे अतिरेकी प्रसंग, कधीकधी करुण प्रसंगावेळचा डोळ्यांच्या कडा ओलावणारा अभिनय, खुसखुशीत विनोदी संवाद इत्यादींच्या माध्यमातून एखाद्या कथेचा मतितार्थ दशावतारी अत्यंत रंजकतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. एखाद्या बोधप्रद जीवनमूल्यांवर आधारित कथानकातून समाज प्रबोधन करतात. दशावतारी नाटकात सगळ्या भूमिका पुरुष कलाकारच करतात, पण स्त्री पार्ट्यांना बघून हा पुरुष आहे की स्त्री असा संभ्रम पडावा, स्त्रियांनाही ईर्ष्या वाटावी, एवढं चापून चोपून व्यवस्थित 9 वारी व 5 वारी नेसलेले स्त्री पार्टी ही दशावतारी नाटकाची एक खासियत. सुंदर मोहक रूप, मधुर आवाज, अदाकारी, स्त्रीसुलभ वागण्यातील सहजता आणि नैसर्गिकता या गुणांबरोबरच आपला स्त्री अभिनय हिडीस वाटणार नाही, त्या स्त्री व्यक्तिरेखेचा आदर राखला जाईल याचं भान ठेवणं ही या स्त्री पार्ट्यांची खासियत. नाटकासाठी भूमिकेची गरज म्हणून वाढवलेले केस नाटकाव्यतिरिक्त इतर वेळेस मोकळे सोडून न फिरण्याची दक्षता हे स्त्री पार्टी घेतात. एखाद्या पार्टीचा अभिनय आवडला तर प्रेक्षक यथाशक्ती त्यांच्यासाठी बक्षीस आणून संगीत साथ करणारे जे कलाकार असतात त्यांच्याकडे देतात आणि संगीत साथ करणारे कलाकार तसा इशारा मग त्या अभिनेत्याला करतात. त्यावेळी तो पार्टी तिथेच आपला संवाद संपवून किंवा थांबवून तिथे येतो, प्रेक्षकांनी दिलेल्या बक्षिसाचा स्वीकार करतो, ते डोळ्याला लावतो आणि त्या दात्याचे नाव आणि रक्कम उच्चारतो. दशावतारात सगळं असं अगदी कसं थेट, कुठलाही आडपडदा न ठेवता. नाटकाला संगीत साथ करणाऱ्या साथी कलाकारांवर प्रयोगाचा अर्धा भाग असतो. ते नाटकाचे सूत्रधार असतात. नाटकाला संगीत साथ करण्याबरोबरच ते पुढच्या पात्राच्या प्रवेशानुसार गीत गाऊन वातावरण निर्मिती करतात. रंगमंचाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या पार्टीला त्याच्या प्रवेशासाठी हा एक प्रकारचा संकेतही असतो. त्याचप्रमाणे नाटकात पात्रांशी सवाल जवाब करत त्यांच्याबरोबर संवाद साधत नाटकाची कथा पुढे नेण्यास आणि त्याचप्रमाणे एखादा पार्टी अनावधानाने मुख्य कथानकापासून फारकत घेत असेल तर त्याला पुन्हा त्या कथानकाकडे वळवण्याचं काम हे साथी कलाकार करतात. दशावतारी नाटकांना दिग्दर्शक नसतो. त्या नाटकांसाठी हे साथी कलाकार दिशादर्शकाचं काम नक्कीच करतात. अभ्यास हा दशावतार या कला प्रकाराचा आत्मा आहे. दशावतारात लिखित संहिता नसते, संवाद नसतात. त्यामुळे कथानक, त्यातील सगळी पात्र पूर्णपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी दशावतारी पार्टी पुराण ग्रंथ, त्यावरील आधारित कादंबऱ्या, पुस्तकं, संत साहित्य याचं नियमित वाचन, अभ्यास करतात. कधीकधी आयोजकांच्या शिफारसीनुसार आणि त्या प्रयोगाला पूरक सामुग्री उपलब्ध असेल तर दशावतारी ठरवलेल्यापेक्षा कुठलं तरी वेगळं आख्यान सादर करतात. आयत्या वेळी केवळ एका तासभराच्या चर्चेच्या भांडवलावर सादर केलेल्या त्या आख्यानात कथानकाच्या नावालाही चूक सापडणार नाही, एवढा दशावतारी पार्टींचा व्यासंग वादातीत असतो. कुठलं पात्र काय बोलेल याची शाश्वती नसते, त्यामुळे पुढच्या पात्राला प्रत्युत्तर देण्यास इतपत हजरजबाबीपणा, वक्तशीरपणा त्या पात्रात असावा लागतो. त्यासाठी भाषेवर पकड असावी लागते.
दशावतारी कलाकारांची पार्श्वभूमी बघितली तर आपल्या लक्षात येईल की ते बहुतेक जण अल्पशिक्षित असतात. केवळ कलेची आवड आणि उदरनिर्वाहाचा पर्याय म्हणून ते या कलेकडे वळतात. पदरी शिक्षण कमी असलं तरी पौराणिक विषयातला त्यांचा व्यासंग वादातीत असतो. कागदोपत्री शिक्षण कमी असलं तरी एकदा का या लोककलारूपी शाखेत प्रवेश घेतला की त्यानंतर प्रचंड मेहनतीने ते करत असलेली पुढची सगळी वाटचाल ही वंदनीय आहे. जत्रेचे 6-7 महिने संपले की नंतर उर्वरितच्या 6-7 महिन्यात ते शेती, मोलमजुरी, गणपती बनवणे इत्यादी अशा प्रकारची कामं करतात. आणि त्यानंतर पुन्हा 6-7 महिने अविरत जागरण करावं लागत असल्याने त्यांना क्षणाचीही उसंत मिळत नाही आणि त्यामुळे स्थायी स्वरूपाची नोकरी करणं त्यांना शक्य नसतं. दशावतारी नाटकातही ते अल्पबिदागीवर काम करतात. कमाई बेताचीच, पण ही कला सादर करण्यासाठी लागणारी मेहनत, अभ्यास प्रचंड. विना प्रॉम्प्टर, विना दिग्दर्शक स्वतःला तयार करत ही नाटकं सादर करावी लागतात. त्यासाठी सलग 6 महिने रात्रभर जागरण करावं लागतं. तुलनेने कमी मेहनतीने अधिक कमाई करण्याचे इतर पर्याय उपलब्ध असताना आयुष्यभर या कलेसाठी वाहून घेण्याची, उपजीविकेसाठी ही कला निवडण्याची निष्ठा कुठून येते? अभ्यास हा दशावतारी कलेचा आत्मा आहे. पुराण ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन, सूक्ष्म निरीक्षण, संवाद फेक, उत्तर प्रत्युत्तर या सगळ्याचा उत्तम असा अभ्यास दशावतारी कलाकाराला असावा लागतो. ते साकार करत असलेल्या पात्राची पार्श्वभूमी, कथानक, त्या पात्राची वेशभूषा, भाषा, लकप इत्यादीचाही अभ्यास असावा लागतो. आणि ते कसं करायचं हे सांगायला दिग्दर्शक नसतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी स्वतःच शिकून स्वतःचा विकास त्यांना करायचा असतो. यासाठी ते स्वतःच्या सहकलाकारांबरोबरच ज्येष्ठ कलाकारांचं निरीक्षण आणि त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतात. नौकेपणात काही चूक झाली किंवा सादरीकरणात काही त्रुटी राहिल्या तर सहकलाकारांचं मार्गदर्शन घेऊन पुढच्या वेळी त्या चुका होणार नाहीत याची काळजी ते घेतात. कथानकाला पूरक असे संवाद स्वतःच तयार करायचे असल्याने दशावतारी कलाकारांची भाषेवर उत्तम पकड असावी लागते. योग्य वेळी योग्य वाक्य, चपखल उदाहरणं सुचता यायला हवीत. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे नाटकाचं कथानक आणि त्यातील स्वतःचं पात्र यानुसार शुद्ध मराठी भाषा, गावरान भाषा, बोली भाषा, संस्कृत पच्चूर मराठी याचा वापरही करता यायला हवा. संस्कृत सुभाषितं आणि संस्कृत वाक्य याचा उपयोग करून अनेक कलाकारांनी दशावतारी नाटकात खूप मोलाची भर घातली आहे. संस्कृत भाषेचा वापर जर होत असेल किंवा एखादा संस्कृत सुभाषित जर ते वापरत असतील तर त्यावेळी त्याचा अर्थही ते प्रेक्षकांना समजावून सांगतात. पुराण कथांवर किंवा काल्पनिक कथानकांवर आधारित उभी राहणारी ही दशावतारी नाटकं, त्यातील पात्रांचे संवाद हे छापील स्वरूपात उपलब्ध नाहीत. शेकडो वर्षांचा हा दस्तावेज जपला गेलाय तो केवळ दशावतारांच्या स्मरणशक्तीतून आणि सरावातून. भाषेच्या संवर्धनातलं हे एक प्रकारचं दखल न घेतलं गेलेलं योगदानच नाही का? मनोरंजनाची माध्यमं बदलली, पण गावातल्या लोकांच्या मनात आजही दशावतारी नाटकांबद्दल खास स्थान आहे. जत्रेची रात्र 2 घटका मनोरंजन करण्याबरोबरच जत्रेचा दुसरा दिवसही दशावतारी त्यांच्या आठवणीने मंतरवून टाकतात. कालचं आख्यान कसं होतं, कुणाचा अभिनय चांगला होता, कुणी कुणाला किती रुपयांची बक्षिसं दिली, त्याचप्रमाणे एखाद्या स्त्री पार्टीला उद्देशून काय बायल माणूस दिसा होता ना, अशा प्रकारचे संवाद. मारुती किंवा नारदाने त्याचा प्रवेश संपल्यानंतर आमच्याबरोबर हॉटेलात बसून चहा घेतला, अशा फुशारक्या, अशा प्रकारचे संवाद दुसऱ्या दिवशी गावातील घराघरातून ऐकू येतात. लहानपणाची दशावतारी कलाकारांबद्दलची आणखीन एक आठवण म्हणजे
नाटकाच्या ठिकाणी त्यांची बस थांबली की रंगपटापर्यंत ते त्यांच्या सामानांची ट्रंक त्यांच्या डोक्यावर वाहून न्यायचे. गेली कित्येक वर्ष या कलेचा भारही त्यांनी असाच प्रामाणिकपणे वाहिला आहे. अशा सच्चा आणि निष्ठावंत कलाकारांना माझा शतशः नम्र प्रणाम. धन्यवाद.